मल्लखंब लव संघ और सुविधा प्रसारक संघ द्वारा अंजिक्यारा कप सीजन 5 संपन्न। मुंबई के बोरीवली पश्चिम में मल्लखंब खेल को बढ़ावा देने के उद्देश्य से 17, 18 और 19 अप्रैल को मल्लखंब लव संघ और सुविधा प्रसारक संघ एवं आर्किटेक्चर कॉलेज के संयुक्त विद्यमान से अंजिक्यारा कप सीजन 5 मल्लखंब प्रतियोगिता का आयोजन किया गया है। ये प्रतियोगिता मल्लखंब के बेताज बादशाह स्वर्गीय दत्ताराम दुदम सर को समर्पित है, जिन्होंने इस पारंपरिक खेल को नई ऊंचाइयों तक पहुंचाने में अहम योगदान दिया। इस बार की प्रतियोगिता बेहद खास मानी जा रही है, क्योंकि पहली बार मुंबई डिवीजन की मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगढ़, पालघर, ठाणे जिलों में से करीब 50 टीमों के लगभग 1000 खिलाड़ी इसमें हिस्सा ले रहे हैं। आशीष देवल स्पर्धा प्रमुख और संचिता देवल स्पर्धा सचिव के रूप में जिम्मेदारी से काम कर रहे हैं। सबसे बड़ी खासियत यह है कि इस प्रतियोगिता में भारत देश की इकलौती पैरा मल्लखंब प्रतियोगिता का भी आयोजन किया गया है, जो खिलाड़ियों के हौसले और जज्बे का प्रतीक बनेगा। अजिंक्यतारा चषक मल्लखंब स्पर्धा जी आहे आपण आयोजित केलेली आहे, याबद्दल आपण काय? आमचे गुरु कैलासवासी दत्ताराम दुदम सर, ज्यांना अजिंक्यतारा म्हणून संबोधलं जायचं, त्यांचं कोविडमध्ये 2020 साली देहांत झाला बिकॉज ऑफ कोविड। त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही सगळे विद्यार्थी मिळून आणि मल्लखांब लव हा जो आमचा संघ आहे, त्या संघाच्या माध्यमातून आणि सुविद्या प्रसारक संघ ही जी आमची संस्था आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही गेली 5 वर्ष सलग नवोदित मल्लखांबपटूंना प्रोत्साहन मिळावं ह्या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित करतो। आणि गेल्या 5 वर्षामध्ये खेळाडूंचा उत्साह आणि खेळाडूंची संख्या वाढतच चालली आहे आणि ह्या वर्षी सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेकिंग 800 खेळाडूंची नोंदणी आपल्या या अजिंक्यतारा स्पर्धेमध्ये झालेली आहे। खेळाडूंचा आपल्याला कसल्या पद्धतीने जे आहे प्रतिसाद भेटत आहे? या वर्षीच्या 5व्या स्पर्धेमध्ये, 5व्या पर्वामध्ये 50 संघातनं जवळजवळ 800 खेळाडूंचं सहभाग ह्या अजिंक्यतारा स्पर्धेमध्ये झालेला आहे। मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, अगदी श्रीवर्धन, डहाणू इथपासून इच्छुक संघ अगदी उत्स्फूर्तपणे येऊन त्यांनी इथे सहभाग घेतलाय आणि भरपूर बक्षिसं जिंकून आणि मल्लखांब खेळामध्ये प्रोत्साहन घेऊन हे सगळे खेळाडू इथून गेलेले आहेत। अजिंक्यतारा चषकमध्ये आलेले आहे, त्याच्यामध्ये मल्लखांबचं आयोजन, याच्याबद्दल काय सांगणार? आज अजिंक्यतारा चषक बोरिवली येथे गेली 2 दिवस आयोजित केला जातो आहे आणि या कार्यक्रमाचे स्पर्धेचे आयोजक आहेत देवल आणि त्यांची सर्व टीम। यांनी खूप छान असं ही स्पर्धा मल्लखांब स्पर्धा घेतली लहान लहान मुलांसाठी। आपण बघता याच्यामध्ये स्पेशल चाइल्ड पण विद्यार्थी आहेत, त्यांनी देखील चांगला मल्लखांबमध्ये काम केलेलं आहे आणि पारितोषिकं त्यांनी कमावलेली आहेत। ह्या कार्यक्रमाला जे राष्ट्रपती शौर्य पुरस्कार ज्यांनी मिळवलेला, ज्यांनी कसाबला पकडलं, ते सन्माननीय निवृत्त उपपोलीस निरीक्षक सन्माननीय नाईक साहेब इथे आहेत, गिरकर आहेत मॅडम आमच्या, आणि खूप विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला। त्याचाच बक्षीस समारंभ इथे होतो आहे आणि मुंबईचा उपमहापौर या नात्याने मी या सर्व विजेत्यांचं, विद्यार्थ्यांचं, खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या पालकांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ह्या मुलांना या मल्लखांब शिकवलं आणि या मल्लखांब स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घ्यायला प्रवृत्त केलं। त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो, कारण आज खेळाची संपूर्ण गरज आहे। अनेक प्रकारचे खेळ आहेत आणि या खेळाला प्रोत्साहन देणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि म्हणून मुंबई शहराचा उपमहापौर या नात्याने आम्ही आमच्या मुंबईच्या महापौर, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे ऋतू तावडेताई, त्यांनी आणि मी आणि आमचे सर्व महायुतीच्या नगरसेवकांनी मुंबई शहरामध्ये जी बंद पडलेली महापौर चषक स्पर्धा होती, ती महापौर चषक स्पर्धा सर्व खेळांसाठीची आपण सुरू केलेली आहे। त्यांच्या असोसिएशनला आपण आवश्यक ते आपण अनुदान देणार आहोत आणि पुढच्या वर्षी ह्या सर्व खेळांसाठी 5 कोटीची तरतूद आयुक्तांना करण्यासाठी आम्ही सांगितलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा 4 वर्षाच्या निवडणुकीच्या नंतर, निवडणुका न झाल्याच्या कालावधीच्या नंतर पुन्हा एकदा हे महापौर चषक आपल्याला मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये मी या असोसिएशनला विनंती केली आहे की आपणही पुढच्या वर्षी मल्लखांब स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी खेळाडू उतरवा, या स्पर्धेचं नियोजन करा आणि मुंबई शहराचा जो एक पूर्वीचा एक गौरव होता, या महापौर स्पर्धेच्या या चषकाचं वैभव होतं, ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अजिंक्यतारा
स्पर्धाजन चषक यांनी आयोजन केलेलं आहे. गेल्या 4 वर्षापासून हे आयोजन करत आहात. आपण इथे आला त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी आशिष देवल आणि त्यांची पूर्ण टीम चे धन्यवाद करू इच्छितो की गेले 4 वर्ष कंटिन्युअसली ते अजिंक्य तारा हे चषक इकडे करतात बोरिवलीमध्ये आणि आमचे कैलासवासी श्री दुदम सर आहेत तर त्यांच्या नावाने ते करतात आणि चांगला म्हणजे रिस्पॉन्स पण पार्टिसिपंटचे होतात. आज मला असं कळलं की गेल्या 3 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये जवळपास 750 मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर पाहायला गेलं तर हा पहिला वर्ष आहे तर विभागीय स्पर्धा जी आहे त्या ह्या लोकांनी राबवण्यात आली आहे. याबद्दल आपण काय? विभागीय स्पर्धा अजिंक्य स्पर्धा हे एक इंडिपेंडेंट स्पर्धा आहे. लोक मी जसं म्हणालो की आमचे दुदम सर आहेत कैलासवासी त्यांच्या नावाने करतो. मल्लखांब हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वेगळे टुर्नामेंट्स भरपूर होतात. आताच उपमहापौर आले होते त्यांनी म्हटलं की उपमहापौर चषक मध्ये पण मल्लखांब करा म्हणून वगैरे असे पुष्कळ विभागीय आणि शाळेतल्या मुलांचे वेगळे गेम होतात. पण अजिंक्य तारा हे नवीन नवोदित मुलांसाठी स्पेशल टुर्नामेंट आहे म्हटलं तर वावगं होणार नाही कारण तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असाल तर की 3 वर्षाच्या वरच्या मुलांनी पण पार्टिसिपेशन केलं आणि आजचं खास आयोजन म्हणजे जे मल्लखांब जे मुलांनी केलं स्पेशल चाइल्डचे म्हणतो आपण त्यांचे जवळपास मुलींचा एक संच आणि मुलांचे एवढे लोकांनी पार्टिसिपेट केलं हे एकदम अप्रतिम होतं आणि मला वाटतं तेही या नॉर्मल मुलांबरोबर एकदम कॉम्पिटिशन मध्ये उतरण्यामध्ये सज्ज आहेत.